राधा आल्यानंतर शो चालू झाला. मी 6:30 वाजल्यापासून इथे येऊन बसलीये आणि मी माझा डान्स काय चालू झाला येते. तिला राग आला मला त्यांच्या ग्रुपमधून कळालं. मी पहिलेपासूनच शिकत आली की अरे बोलतात बोलू दे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे, कारण या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाच्या म्हणजे या जगात यापेक्षा काय महत्वाचं नाहीच अशा टॉपिकवर डिस्कशन करणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर या देशामध्ये युपी आणि बिहार नसतं तर सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा नंबर लागला असता माहित आहे? महाराष्ट्र. म्हणजे आपल्या लोकांना ना अशी पूजा करायला काहीतरी दिलं पाहिजे, म्हणजे वर्शिप करायसाठी ना कोणाची तरी अशी हा बाबा हे घ्या ह्याची तुम्ही पूजा करा. आपण कोणालाही देव बनवू, आपल्याला काय लागत नाही असं की देव म्हणजे असं सुपर पॉवर्स असावं, काय नाही. आपल्याला एक असा नमुना आपल्या जवळ ठेवायचा, आपल्या समोर असा ठेवायचा, आपल्या समाजातली लोक त्याला देव लागली पूजायला. आणि मी हे सगळं का बोलतोय, कारण या व्हिडिओमध्ये मी अशा कॅरेक्टर्स बद्दल बोलणार आहे की त्याच्यातून तुम्हाला समजेल की तुम्ही काय भक्ती करताय. म्हणजे एक विषय आहे की मी मागच्या व्हिडिओमध्ये 2-3 कॅरेक्टरवर व्हिडिओ बनवल्या, तर त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन असं बोलायची काही गरज नाही की तू त्याच्यावर जळतो, तुला त्याच्याशी प्रॉब्लेम आहे. अरे हा व्हिडिओ आहे, मी रोस्ट व्हिडिओ बनवतो, ट्रोलिंगच म्हणा. तुम्हाला रोस्ट कळत नाही तर तुम्ही ट्रोलिंगच म्हणा. मी ट्रोलिंग करतो, पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्यावर जळतो. हा एक कॉन्टेंट आहे, कॉन्टेंटचा भाग आहे. ते पण त्यासाठीच करतात ज्यासाठी मी करतोय, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. तुम्हीच फक्त ज्यांना कॉन्टेंट कळत नाही ना, आणि तुमच्याबद्दलच मी आधी बोललो की तुम्हाला ना कोणाला पण अशी देव करून घ्यायची सवय लागते. पहिलं सूरज चव्हाण, त्याच्याशी माझं काय घेणं देणं आहे का? नाही. तरी पण या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल बोलणार आहे. दुसरी राधा पाटील, गौतमी पाटील आणि तो हंकारे मास्तर की हुंकार, या 2-3 कॅरेक्टर बद्दल आपण आज बोलणार आहे. नाही म्हणजे मी तुम्हाला किती गोष्टी सांगू, मागच्या 30 दिवसात आपल्या देशामध्ये काय काय झालंय याचा अंदाजा कोणाला? एअर क्वालिटीचा विषय, इंडिगो फ्लाईटचा विषय, परत तो गोव्यात काहीतरी एक सीन झाला, असे भरपूर सगळे मॅटर चालू आहेत देशामध्ये. पण आपल्याला फरक काय पडतो? आपल्या जनतेला सध्या आणि आपल्या मीडियाला सध्या इम्पॉर्टंट काय आहे? म्हणजे ऍटलिस्ट मी फक्त महाराष्ट्रापुरती गोष्ट करतोय. सूरज चव्हाणचं लग्न डीपी दादानं सूरज चव्हाणला सोपा का नाही दिला, आणि राधा पाटीलच्या व्हॅनिटी समोर गौतमी पाटीलची व्हॅनिटी कशी काय लागली? नाही, मी म्हणतोय आता ह्या टायमिंगला हे प्रश्न आणि हे मुद्दे उठलेतच, तर त्या हिवाळी अधिवेशनात मांडून टाका, काय प्रॉब्लेम आहे? असं पण तिकडे जाऊन काय डिस्कशन चालतंय? 70 वर्ष आधी वंदे मातरम का नेहरूचं काय झालं ते का? मग आपल्या महाराष्ट्रातलं तर तुम्हाला माहितीच आहे, नागपूरला गेलती का लग्न अटेंड करायला गेलती तीच कळणार. आणि आता एवढं सगळं चालू आहे, तर माझा फेवरेट छोटा पुढारी त्यानं तरी का मागं राहायचं? सूरज चव्हाणच्या पाठोपाठ त्याचं पण लग्न होणार आहे याची न्यूज येत आहे, सूत्रांकडून त्याची न्यूज आलेली आहे, आणि ही पण न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. या गोष्टीबद्दल मी कन्फर्म असं काय सांगू शकत नाही, पण हे पण सगळं मी न्यूज चॅनलवर बघितलंय. तुम्हाला तर माहितीच आहे की आजकाल इंस्टाग्रामवर छोटे मोठे न्यूज चॅनल तयार झालेत, म्हणजे गल्ली गल्लीत पत्रकार तयार झालेत. मी पण त्यातलाच एक भाग आहे. मी पण आजकाल असलं करायला लागलोय, मला येते मजा खरं सांगायचं. पण लोक म्हणते की बालविवाह कायद्यानं गुन्हा आहे, म्हणजे घनश्यामच्या घरी पोरगी जाणार का घनश्याम नांदायला जाणार? काय लोकांचं म्हणणं आहे दिवाळीच्या टायमिंगला उठणं लावतानाचा व्हिडिओ आहे, त्यालाच हळदीचा व्हिडिओ म्हणून टाकलाय. प्लीज मीडियावाल्यांनो अशी एखाद्याची चेष्टा नका करत जाऊ, त्याची पण काही इच्छा आशा आकांक्षा असं. कोणतरी म्हणत होतं की घनश्यामच्या लग्नात आंतरपाटाऐवजी रुमाल धरावा लागेल. सूरजचा सोफा सेट आणि फर्निचर पर्यंत ठीक होतं, पण आता डीपी दादाला टेन्शन आले की ह्या घनश्यामसाठी वेगळ्या साईजचा एक बेड बनवायला लागेल, त्याचा अजून वेगळा खर्च. सूरज चव्हाणच्या पण लग्नाचा मॅटर आता बारामती, महाराष्ट्र, देश ह्याच्यापुरता मर्यादित नाही राहिला, तो पण आता आंतरराष्ट्रीय मुद्दा झाला. इंटरनॅशनल खिलाडी सूरज चव्हाण, पुष्पा झुकेगा नहीं साला. आणि ते हंकारी मास्तर पण चिडले ट्रोलर्सला उलट बोलायला लागले. कुठं पेट्रोल पंपावर जाऊन लोकांना म्हणते मावाज सोड, ते पण बघणार आहे. आणि 2-2, 3-3 व्याख्यानं घेत होतो, आता रात्रंदिवस फिरणार. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण राधा पाटील आणि गौतमी पाटील यांच्याबद्दल पण बोलणार आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एका ऍप्लिकेशन बद्दल सांगतो. तुम्ही लोक नेहमी कमेंट सेक्शन मध्ये विचारता की इन्कम कसं वाढवायचं, कारण आजकाल किती पण चांगली नोकरी असली तरी महागाईच्या पुढे नोकरीचं इन्कम कमीच पडतं. त्यामुळे सगळे ह्याच विचारत असतात की एक्स्ट्रा इन्कम मिळवायचा काहीतरी प्रकार मिळाला पाहिजे. मी पण त्याच्या शोधात होतो आणि मला एक जेन्युइन ऑप्शन मिळाला, ज्यामधून तुम्ही रिअल पैसे कमवू शकता. मार्केट वुल्फ ऍप हे सेबी रजिस्टर्ड ऍप आहे आणि इंडियामध्ये खूप स्पीडनं वाढते. चला मी तुम्हाला दाखवतो की या ऍपचा वापर कसा करायचा. मी याच्यामध्ये लॉग इन केले आणि फॉलो ट्रेंडवर क्लिक केले. हे तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड दाखवतं जे बाजारामध्ये चालू आहे, आणि तुम्ही ते एका क्लिकमध्ये फॉलो करू शकता. यामध्ये तुम्ही खूप छोट्या अमाऊंटने पण ट्रेडिंग सुरू करू शकता, जिथं तुम्हाला बाकीचे ऍप सांगतात की एवढे इन्व्हेस्ट करा, तेवढे इन्व्हेस्ट करा. आणि ज्यांना भीती वाटते की नुकसान झालं तर काय करायचं, त्याचं पण सोल्युशन आहे. इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर, म्हणजे जसं काय तुमचा लॉस एका लेवल पर्यंत पोहोचला, हे स्वतःच तिथे स्टॉप लावणार जेणेकरून तुमचं जास्त नुकसान नाही झालं पाहिजे. बघा,
प्रॉफिट ट्रेंडच्या हिशोबानेच मूव्ह करते. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि पास, एवढ्या कमी वेळात 1306 रुपयाचं प्रॉफिट बुक झालं. ह्या पूर्ण फॅसिलिटीला फक्त तुम्ही 99 रुपयामध्ये पूर्ण लाईफ टाइम यूज करू शकता, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत. मार्केट वूल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन पण देते. हे बघा, लोकांनी नोव्हेंबर मध्ये एका दिवसात 1142 रुपये, जून मध्ये 70,468 रुपये, जुलै मध्ये 59,696 रुपये आणि आता ऑक्टोबर मध्ये 58,207 रुपये एवढं प्रॉफिट बुक केलंय. आणि या प्रॉफिट मध्ये मार्केट वूल्फचं काय सुद्धा कमिशन नाही. मार्केट वूल्फ ॲपला 20 लाख पेक्षा जास्त डाउनलोड आहे आणि यामुळे लोक त्यांचं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करतात. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आणि पिन कमेंट मध्ये पण दिली, जावा आणि चेक करा मार्केट वूल्फ ॲप. परत एकदा तुमचं व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आता मला सांगायचंय सूरज चव्हाण बद्दल. सूरज चव्हाणचा व्हिडिओ झालं बाहेरच्या देशांनी व्हायरल. आता त्या लोकांनी तिकडे त्यांना त्यांच्या भाषेत ट्रोल करायला सुरुवात केली, पण आपल्या लोकांनी सूरज चव्हाणला बनवलाय देव. सूरज चव्हाण एक गरीबाचं पोरग होतं, आता ते गरीब नाही राहिलं. प्लीज तुम्ही त्याला गरीब गरीब म्हणून आता त्याच्या डोक्याला टेन्शन आलं की बहीण अजून किती मेहनत करून किती पैसे कमवू, ज्यावेळेस तुम्ही मला गरीब म्हणजे माझ्या गरिबीचा टॅग हटवचाल. तुमच्या घरात पिवळं रेशन कार्ड आहे, त्याच्या घरात आता पांढरं रेशन कार्ड आलं, पण तरी पण तुम्ही त्याला अजून गरीब म्हणताय. अरे आता काय ते अंबानीच्या घरा एवढं घर बांधायचं, त्यावेळेस तुम्ही म्हणणार की श्रीमंताचं पोरग, त्याचं करिअर झालं, त्याचं लग्न झालं, त्याचं घर झालं, त्याच्या घरात अजितदादानं फर्निचर पाठवून दिलं, त्याला फर्निचर द्यायसाठी लोकांची भांडणं चाललेली आणि हे अख्खा महाराष्ट्र अजून त्याला गरीबाचं पोरग. अरे सुधरा जराशी तुम्ही. हे असल्या देवता म्हणजे ह्या वृत्तीमधनं बाहेर कधी येणार? बाहेरच्या देशात त्याचं जाऊन व्हिडिओ व्हायरल झालं, तिकडे लोक ट्रोल करते, ती भाषा आपल्यातल्या समजत नाही, पण आपल्यातल्या मीडियावाल्यांनी आपल्यातल्या लोकांनी त्याला आता केलंय इंटरनॅशनल खिलाडी. अरे चमन चौथा यांनो, तिकडची लोक हे आपल्या असल्या कॅरेक्टरमुळे आपली इज्जत काढते ती. म्हणजे हा एकटाच नाही, ह्याच्यामुळे अख्खा भारत देश आपला तिकडे रिप्रेझेंट होतो. त्यांना वाटतंय आपल्यासारखी दळबद्री लोक आपणच आहे, की आपण असल्या लोकांना हिरो केला, जी येड्यागत नाच वाकडं तिकडे हावभाव करतोय. आता भारतीयाचा जस्टिन बिरबल म्हणून त्याला तिकडे फेमस केला, म्हणजे आपल्याच्यांना वेगळाच चिव आला. तुम्हाला फक्त आम्ही ट्रोलिंग केली की ट्रोलिंग दिसते, पण बाहेरच्या लोकांनी तुम्हाला ट्रोल केले की तुम्हाला वाटतं की वाव बाहेरच्या लोकांनी केलंय, काहीतरी केलंय ना, ट्रोल असो काय असो काय फरक पडतो. याच्या आधी आपल्या देशाला त्या डिझेल सारख्या तेलात स्ट्रीट फूड बनवतो म्हणून ट्रोल केलं जायचं. आपल्या देशात एवढी स्वच्छता आहे त्यासाठी पण आपल्याला ट्रोल केलं जायचं, आणि आता या माकड जाळ्यांवर पण आपल्याला ट्रोल केलं जाते. पण आपल्याला काय फरक पडतो का? नो. आपण बातम्या देतो. सूरज चव्हाणचा व्हिडिओ महाराष्ट्रातच नाही तर देशातील 7 देशांमध्ये तसेच ब्राझीलमध्ये ट्रेंडिंगला. सूरज बनला नॅशनल नाही इंटरनॅशनल सेलिब्रिटी. इंडियन जस्टिन बिबरची उपाधी. नाही, ज्यावेळेस ताजमहाल बांधला त्यावेळेस परत त्यासारखाच ताजमहाल कोणी बांधू नये म्हणून त्या वर्कर्सचा हात तोडलेलं. तसं ही जी पोस्ट टाईप केली ना जनपण आणि जनपण पोस्ट केली, त्या दोघांचा हात तोडलं पाहिजे की परत असली मीडियागिरी कोणी नाही केली. अरे तुमची मीडियागिरी चालली का चिवतागिरी चालली, एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या. 2-2, 3-3 व्याख्यानं घेत होतो, आता रात्रंदिवस फिरणार. माझ्या लेकींच्या अंतरंगामध्ये धगधगती हे आग मी पेटवणार. यस, काय करायचं ते तुम्ही करा. डिअर अहंकारे मास्तर, तुमची ती धगधगती आग ज्यावेळेस पेटेल ना त्यावेळेस आम्हाला पण बोलवा, लय थंडी वाढली, आम्ही तिकडे शेकायला येतो. काय तुम्हाला सांगायचं, नका असं करू प्लीज. मत कर लाला मत कर. मी मागच्या व्हिडिओ मध्येच म्हणलेलं की नका पेटू आगी बेगी, अशा जगू द्या पोरापुरींना, जगू द्या. तुम्हाला जर काम नसेल तर युट्यूबवर तुमची टाका ते व्याख्यान तिकडे बघून मस्त पैसे कमवू शकता तुम्ही निवांत, काय अडचण नाही. हे असलं नका करू प्लीज. सांगली जिल्ह्यामध्ये ये. माझे दोन्ही फोन नंबर 99-28 दोन्ही नंबर सोशल मीडियावरती आहेत. ये. जेवढे पण सगळी गाणी वाजणारचे व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना मी सांगतो की मी सांगलीलाच जाणार आहे आणि यांच्या या 2 नंबरवर कॉल करून ह्यांना भेटणार आणि ह्यांना मी खरंच हे जे आजपर्यंत मी रोस्टिंग मध्ये बोललो ना, मला हे समोरासमोर बोलायचं. आणि हंकारे मास्तर, डिअर हंकारे मास्तर, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असला तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला काही नंबर देऊ शकत नाही, पण तुम्ही इंस्टाग्रामला तुमची टीम बीम असली तर त्यांना सांगा की मला DM करा. आपले एकदा 1 to 1 होऊनच जाऊ द्या. आग कोणीकडे लागते बघू द्या. मी 1000 वेळा सांगितलंय की या जनजी लोकांना तुमच्या या धगधगत्या आगीची अजिबात गरज नाही. थंडी वाढली, तुमची ही धगधगती आग कुठंतरी शेकोटी पेटवायला वापरा. कमीत कमी लोक गरम तरी होतील त्याच्या. नाही म्हणजे एखाद्याची एवढी आग वाढावी, एवढी आग वाढावी. संतोष मावा खात होता. संतोषला मी सांगितलं मावा खाल्ल्यामुळे गाल फाटणार, गाल फाटल्यामुळे मग तुला दवाखान्यात ऍडमिट करावं लागणार, पोरं बाळ अनाथ होणार. मग याने इथं कमवलेला रात्रंदिवस पैसा सगळा तिकडे जाणार आणि तो मावा खाल्ल्यामुळे सगळे असं आयुष्य उद्ध्वस्त होणार. हे पेट्रोल पंपावर कोण मावा खाताना दिसत त्याला आपण सुकानं मावा खाऊन देणार. खाऊ दे यार, एवढे दिवस जगून काय करणार आहे? ह्या देशात जगायसारखं राहिलंयच काय? एअर क्वालिटी राहिली, ह्या लोकांचा भ्रष्टाचार बघायला जगायचं नाही. म्हणजे जगायचं कशासाठी माणसानं? सांगतो तुम्हीच सांगा, सॉरी तुम्हीच सांगा की लोकांनी जगायचं कशासाठी? खाताय ती विमल मावा गुटखा काय खात असेल ती खात असेल, 2 मिनिटाची मजा तरी कमीत कमी येत असेल. तुम्ही हिंडताय 4 चाकी गाडीत बसून, घरी जाऊन निवांत चांगल्या बेडवर झोपचाल, त्याला रातभर पेट्रोल भरायच्या गाड्यात. 2-4 पोरींसंग चॅटिंग करून टाइमपास करावा तर ते पण पोरींना जाऊन तुम्ही सांगताय
की ह्याच्या नादाला लागू नको, त्याच्या नादाला, त्या कुत्र्याच्या नादाला लागू नको, आणि हेकडे येऊन पोरांना सांगताय मावा. करायचं काय पोरांनी? खरंच सांगतो, एकटं फिरत जाऊ नका तुम्ही. एका दिवशी धरतीली गाबडी, मग सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिंदाबाद. धन्यवाद. अंकारे सर, तुमची खरी गरज कोणाला माहिती आहे का? राधा पाटील आणि गौतमी पाटील. एक मिनिट थांबा. राधा पाटील मॅडमचा एक पॉडकास्ट आला, एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट, ज्यांनी आजपर्यंत कुठंच पॉडकास्ट दिला नव्हता. आणि काय कोइन्सिडन्स आहे की हा पॉडकास्टचा चॅनल पण माझ्या एका मित्राचाच आहे, आणि आता मी रोस्ट करायला परमिशन घेऊन आलो. गौतमी VS राधा असं. तर माझला त्या समोरून 8:30चा टाइम होता आणि तिला काहीतरी 7चा टाइम होता. सो ती तिच्या टायमिंगला पोचली, मी माझ्या टायमिंगला पोचली. मग मी आल्यानंतर शो स्टार्ट झाला. सो तिला इगो हर्ट झालं की राधा आल्यानंतर शो चालू झाला. मी 6:30 वाजल्यापासून इथे येऊन बसली आहे आणि मी माझा डान्स नाही चालू झाला हे ते. तिला राग आला, मला त्यांच्या ग्रुपमधून कळालं. एक मिनिट थांबा. ते राधा पाटीलचं जराशी ती कसं आहे ना, त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय आणि ती मी जराशी वय तिथं लिहून ठेवतो. काय सांगावं, मी ही आता इलेक्शन वगैरे झालं की पुढच्या वर्षी MPSCचं फॉर्म सुटलं नाही, मी फॉर्म भरणार आहे. उगाच आला बिला एखादा प्रश्न त्याच्यावर तर मिस व्हायला नको. आणि आता मी ते ऐकतो आणि नोट डाऊन करतो. प्लीज तुम्ही पण वही पेन घेऊन बसा आणि नोट डाऊन करा. काय सांगावं, उद्या तलाठीच्या पण एक्झाममध्ये येऊ शकतो, सरळ सेवामध्ये पण येऊ शकतो, नाहीतर नीट कोण देत असेल, कोण CET देत असेल, किंवा मग कॉलेजच्या एखाद्या पेपरात आला शेवटी 5 मार्काला क्वेश्चन लिहा की गौतमीनं राधाची लायकीच कशी काढली किंवा काय, तर त्याच्यावर बघूया आपण की राधा पाटीलनं गौतमी पाटीलचा खुलासा कसा केला. पॉडकास्ट नावाचा जो प्रकार बनला होता तो कशासाठी बनलेला, की हे असली बकचोदी करायसाठी बनलेला का, की बाबा तुम्हाला काहीतरी नॉलेज आहे तर येऊन शेअर करा, तुमचा बिझनेस प्रमोट करा, बिझनेसबद्दल बोला. खूप काय गोष्टी आपण बोलू शकतो, नाहीतर कमीत कमी टाइमपास तरी करा, 2-4 जोक तरी मारा की लोक हसतील. तर हिला बोलवले, आता ही राधा पाटील आहे ही कॅरेक्टर, हिला बोलवले ह्या भावानं पॉडकास्टसाठी, ठीक आहे. ह्याच्यानंतर ही स्वतःची जर्नी सांगू शकली असते की मी असं केलं तसं खालं, मी असं केलं तसं केलं, आमच्या घरी लाईट नसायची तर मी खांबाखाली जाऊन बसायचे अभ्यास करायला, माझ्याच्यानं अभ्यास काय झाला नाही, मग मी नाचायला, असं काय सांगू शकले असते. किंवा मी लावणीत इव्हॉल्युशन आणलं, लावणीचं मी हे करून टाकला, महाराष्ट्राचा बिहार करून टाकला, अशा गोष्टी काय बऱ्याच सांगता आल्या असत्या. आणि मी तुम्हाला लिहून देतो, हे बघा, हे माझ्याकडे ठेवलंय, पण ह्याच्यावर लिहून मी सही करून देतो की हे राधा पाटील तुम्हाला दिसणार मराठी बिग बॉसमध्ये. आणि त्यासाठी हा सगळा तमाशा चालला की गौतमी पाटीलला पोक केला, तर गौतमी पाटील हिला काहीतरी उलटं बोलणार, ही कॉन्ट्रोवर्सी होणार, ही बिग बॉसच्या घरात जाणार आणि मग हिला हाईप भेटणार, असा हा पूर्ण प्रकार आहे. पण घरटा गौतमी पाटीलने हिच्यावर काही रिॲक्ट केलं नाही, त्याच्यासाठी काही नवीन नाही. दुनियाभरची लपडी, दुनियाभरचं बोलणं ऐकून दुनियाभरच्या भल्यांना झोपवून गौतमी पाटील इथपर्यंत आली, असं कसला तरी एक नेता म्हणलेला, जितेंद्र आव्हाड. सगळं पाठ असतं, मला माझ्या नादाला लागू. मी पहिलेपासूनच शिकत आले की अरे बोलतात बोलू दे. एवढं स्वतःला असं सभ्य दाखवून बोलतेच की माझी लेवल नाही इथे डान्स करायची, मी यांच्यासोबत डान्स नाही करणार. म्हणजे तुला आम्ही वाटतोय तरी कोण? गौतमी हिला अशी लेवल गेलो, गौतमीने ह्याची लेवल काढली. ओ एवढा मोठा विषय, आईची देशात ह्याच्यापेक्षा काय मोठा विषयच नव्हता. थांबा, लिहून ठेवू द्या. गौतमीनं ह्याची एवढी लेवल काढली. ओके, पुढचा व्हिडिओ आठवलं ना मी का म्हणलेलं व्हिडिओच्या सुरुवातीला की जर बिहार आणि UP नसती तर महाराष्ट्राचाच पहिला नंबर लागला. 2 शिव्या तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकताल, पण तुम्ही मला चुकीचं नाही ठरवू शकणार. उद्या त्या सूरज चव्हाण सारखे बिग बॉस मध्ये जाऊन जर जिंकली तर उद्या हिला गरीबाची पोरगी किंवा अजून काहीतरी असं काहीतरी एक टॅग लावून तिलाच परत वर्षभर पूजायला लागलं आरती घेऊन, जय देवी जय राधा पाटील. आणि इथपर्यंत बघितला असला आणि व्हिडिओ आवडला असला तर कमेंट केल्याशिवाय जाऊ नका, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जावा, मागचं व्हिडिओ जाऊन बघा, 4-5 मागचं व्हिडिओ एवढं भारी येतं ना, सगळ्यांना आवडलं. ते कमेंट पण एक लय भारी कमेंट आलते, लय भारी व्हिडिओ येतं, जाऊन एकदा बघा आणि कमेंट करून सांगा. हे बघा, मार्केट वुल्फ ॲप इंडियामध्ये खूप स्पीडनं वाढत आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी 20 लाखापेक्षा जास्त डाउनलोड झालते. त्यामुळे आताच जाऊन तुम्ही या ॲप सोबत तुमची ट्रेडिंगची जर्नी सुरू करा. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिली आणि पिन कमेंट मध्ये पण दिली. फक्त आताच जाऊन क्लिक करून डाउनलोड करायचं. आणि या व्हिडिओमध्ये पण जे पण काय आवडलं असेल ते कमेंट करून मला सांगा. धन्यवाद मंडळ, आपला आभार आहे. सगळे गाणी वाजणार मित्रमंडळ, लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा, अशी बी दिसतीस